सर, मला एक प्रश्न आहे. त्रिशाय संरक्षण यंत्र नक्की हे काय आहे आणि हे जीवनात नक्की कसं काम करतं? त्रिशाय वास्तू संरक्षण यंत्र आहे. हे वास्तू संरक्षण यंत्र दरवाजावरती, मुख्य द्वारावरती लावण्यात येतं. घरामध्ये काय असतं की अनेक प्रकारच्या ऊर्जा शक्ती असतात आणि त्यातून बरेच दोष निर्माण होत असतात. याचा घरातील सदस्यांवरती वेगवेगळे परिणाम दिसायला लागतात. त्या दोषांमुळे घरातील सदस्यांचं आरोग्य सातत्याने खराब राहणे, घरामध्ये वादविवाद होणे किंवा हेच जर फॅक्टरीमध्ये किंवा ऑफिसच्या ठिकाणी देखील असे लक्षणं जाणवतात. तर हे त्रिशाय वास्तू संरक्षण काय करतं, तर हे मुख्य दरवाजावर स्थापित केलं जातं, ज्यामुळे घरातील जे दोष निर्माण झालेले असतात वास्तूचे, त्यातनं काही प्रमाणामध्ये आपल्याला मुक्तता मिळते. तसेच नकारात्मक ऊर्जा जी घरामध्ये प्रवेश करते, बाहेरून आत प्रवेश करणारी जी नकारात्मक ऊर्जा असते, त्यापासून हे यंत्र संरक्षण प्रदान करतं. म्हणजे घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. यामुळे घरातील सदस्यांचं आरोग्य उत्तम राहतं. त्यानंतर प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. समजा फॅक्टरी, ऑफिस असेल, तिथे जे अडथळे येत आहेत किंवा स्टाफमध्ये जो वादविवाद असतो किंवा घरामध्ये होणारे जे वादविवाद असतात, त्याचं प्रमाण बऱ्याचशा प्रमाणात कमी झालेलं असतं. या वास्तू संरक्षण यंत्राचे अनेक प्रकारचे चांगले असे फायदे आहेत की ज्यामुळे चांगल्या पद्धतीने कामाच्या ठिकाणी प्रगती दिसायला मिळते, तर घरातील खूप वातावरण सकारात्मक झालेलं दिसतं. हे वास्तू संरक्षण यंत्र कशा पद्धतीने स्थापित केलं जातं, तर घरामध्ये किंवा ऑफिस, फॅक्टरीमध्ये ज्या ठिकाणी आपण बाहेरून आत प्रवेश करतो, अशा मुख्य द्वारावरती याचं स्थापित केलं जातं. तर हे द्वारावरती तुम्ही वरील भागामध्ये मध्यभागी लावू शकतात किंवा त्यावरील जी भिंत असते त्या ठिकाणी तुम्ही हे स्थापित करू शकतात. हे स्थापित करण्यासाठी तुम्हाला सुतक असायला नको, योग्य मुहूर्तावरती याची स्थापना केली जाते. हे त्रिशाय वास्तू संरक्षण यंत्र कोणीही मागवू शकतं, यात कुठल्याही प्रकारचे नियम नाही. पण हे ज्यावेळेस स्थापित करायचं असतं त्यावेळेस योग्य मुहूर्त असला पाहिजे. अमावस्या, पौर्णिमा सोडून हे स्थापित करण्यात येतं. तुम्हाला सुतक असायला नको. हे द्वारावर स्थापित केल्यानंतर गणपतीचं पूजन करून याचे तुमच्या ज्या ज्या इच्छा असतात तुम्ही ते सांगू शकतात. याला कुठल्याही प्रकारची या यंत्राची पूजा करण्याची आवश्यकता नसते. सिंपल आणि साधं, सरळ, सोपं हे यंत्र तुम्ही दरवाजावर लावून यात दुसरं काही करण्याची गरज नाही. 21 महिन्यानंतर तुम्हाला हे यंत्र परत बदलायचे असते. हे यंत्र मागवण्यासाठी खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करून संपूर्ण माहिती प्राप्त करू शकतात. तर हे त्रिशाय वास्तू संरक्षण यंत्र आपण कुठे कुठे लावू शकतो, तर प्रथम तुमच्या घराला तुम्ही हे यंत्र लावू शकतात. त्यानंतर तुमचं जे ऑफिस असेल किंवा तुमची जी फॅक्टरी किंवा इंडस्ट्री असेल त्या ठिकाणी मुख्य द्वारावर तुम्ही हे यंत्र लावू शकतात. या यंत्राचे अनेक सकारात्मक बदल तुम्हाला तुमच्या जीवनात दिसायला लागतील. ओम नमः शिवाय.